नमस्कार, मी सायली वसे पानसे आणि आज मी करते अंबाडीची भाजी. तर त्यासाठी अंबाडीची एक जुडी व्यवस्थित निवडून म्हणजे त्याची फक्त पानं घ्यायची आहेत, देठ अजिबात घ्यायचे नाहीयेत. तर ती निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून कुकरच्या डब्यात घातलेली आहे. त्यात थोडं पाणीही घातलंय आणि दुसरीकडे हे मी चण्याची डाळ, थोडीशी तुरीची डाळ, शेंगदाणे आणि थोड्याशा तांदळाच्या कण्या असं तासभर आधी पाण्यात भिजवून घेतलं होतं. तर हे दोन्ही आपल्याला कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे. तांदळाच्या कण्या नसतील तर आपले नेहमीचे तांदूळ मिक्सरमध्ये थोडे भरड करून घेऊ शकता. तर आता हे वेगळं कशासाठी ठेवायचं, तर नंतर आपल्याला ही भाजी हाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं बेसन घालायचंय, म्हणजे डाळीचं पीठ घालायचंय. तर ते नीट हाटता यावं यासाठी हे वेगळं शिजवून घ्यायचं आहे. आता अंबाडीच्या भाजीसाठी लागणारं बाकीचं साहित्य दाखवते. लाल सुक्या मिरच्या, मीठ, तिखट, गूळ आणि याला लसूण मात्र इतर पालेभाज्यांना घालतो त्याच्यापेक्षा जरा जास्त लागतो, सढळ घ्यायचा आहे. आणि तेलाची फोडणी सुद्धा खमंग आणि जरा सढळ हाताने करायची आहे. कारण भाजी तयार झाल्यानंतर भाजीमध्ये अळ करून वरनही ही लसणीची फोडणी घेतली तर भाजीची रंगत अजूनच वाढते. कुकरमध्ये हे डाळ दाणे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आपली भाजी सुद्धा शिजलेली आहे. फक्त आता ही भाजी अशीच न हाटता आधी 2-3 वेळा व्यवस्थित त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय. कारण ते अंबाडी म्हणजे ही भाजी खूप आंबट असते, म्हणूनच त्याचं नाव अंबाडी असं आहे. तर काही जणांना वाटेल भाजीतलं पाणी काढून टाकलं तर सगळी सत्व जातील, तर बाकी पालेभाज्यांचं पाणी आपण घेतोच, पण या भाजीला मात्र पाणी जर काढून टाकलं नाही तर आंबट लागते, नाहीतर खूप जास्त प्रमाणात त्याच्यात गूळ घालावा लागतो. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, पण मी मात्र ह्याच्यातलं पाणी आता काढून टाकणार आहे. भाजीतलं पाणी काढून टाकल्यानंतर अगदी चमचाभर बेसन त्याच्यामध्ये घालायचंय आणि भाजी व्यवस्थित दाबाने हाटून घ्यायची, म्हणजे ती एकजीव होते. आणि मगच आपण त्याच्यात डाळ दाणे शिजवलेलं जे आहे ते मिक्स करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने भाजी व्यवस्थित हाटून घ्यायची. इथे भाजी हाटून झालेली आहे. आता हे जे डाळ दाणे आहे ते त्याच्यामध्ये मी मिक्स करते. आणि मग आपल्याला भाजी त्यात करायची आहे, फोडणीला घालायची आहे. ज्या पातेल्यात किंवा कढईत आपल्याला भाजी करायची आहे त्या पातेल्यात मी हे काढून घेतलंय आणि त्याच्यात थोडंसंच पाणी घातलंय. ही भाजी सरबरीतच बरी लागते, फार घट्ट नाही किंवा फार पातळ नाही. आणि आपल्याला वरनं फोडणी घालायची, त्याच्यामुळे आता मी हे गॅसवरती उकळत ठेवते. आता आपण या भाजीमध्ये तिखट, मीठ आणि तुमच्या आवश्यकतेनुसार गूळ घालून घेऊयात आणि भाजी व्यवस्थित उकळू देऊयात. मिक्स केलंय आणि भाजी व्यवस्थित उकळली की एकीकडे आपण लसूण, लाल मिरचीची खमंग फोडणी करायची आहे. एकीकडे भाजी उकळतीये तोवर मी हा लसूण असा बारीक चिरून घेतलेला आहे. भाजी आता उकळत आली आहे तोपर्यंत मी त्या छोट्या कडल्यात तेल तापत ठेवलेलं आहे फोडणीसाठी, लसूण आणि लाल मिरचीच्या फोडणीसाठी. तर तेल तापलं की मगच आपल्याला ह्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की मगच त्याच्यामध्ये हिंग, हळद, लसूण आणि लाल मिरची घालायची. आता इथे मोहरी तडतडलेली आहे, इथे मी हिंग घालतेय, हळद घालतेय आणि मग आपल्याला हा लसूण त्याच्यामध्ये घालायचा आहे. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे इतर भाज्यांना घालतो त्याच्यापेक्षा तेल आणि लसूण यात जरा सढळ हाताने घालायचा आहे. लसूण जरासा लाल होत आल्यावरच मी या लाल सुक्या मिरच्या त्याच्यात घालणार आहे, नाहीतर त्या जळतील. सो 1-2 मिनिटं आपल्याला लसूण लाल होऊ द्यायचा आहे. थोडंसं लसूण परतून घेते. लसूण लाल झाल्यावरती लसूण आता बऱ्यापैकी लाल होत आलेला आहे, तर या लाल सुक्या मिरच्या घालते आणि 1-2 मिनिटं परतून मी हा फोडणीचा गॅस बंद करणार आहे. आणि मग आपल्याला भाजीवर परतून फोडणी घालायची आहे. भाजी व्यवस्थित उकळली आहे, त्याच्यातला गूळही नीट विरघळलेला आहे. त्यावेळी मी ही मस्त खमंग फोडणी त्याच्यावर घालते. थोडीशी ह्याच्यातलीच फोडणी मी वगळणार आहे वरतून घेण्यासाठी. तसा चर आवाज येतोय म्हणजे कळतंय फोडणी खूप छान खमंग झालेली आहे. तर ह्यातलीच
थोडीशी फोडणी ही बघा, ही मी वगळते वरनं भाजीवरनं घेण्यासाठी. आणि आता फोडणी व्यवस्थित ह्याच्यात मिक्स करून मी गॅस बंद करणार आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे. इथे आपली आंबाडीची भाजी तयार आहे. भाकरी आणि आंबाडीची भाजी म्हणजे निव्वळ सुख. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.